सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग, पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. हाय हॅलो सगळ्यांना. तर आज आहे घटस्थापनेचा पहिलाच दिवस. तर छान अशी मी पूजा करून घेतली. घट काय मी बसवत नाही, कारण घट आमचं गावाला बसवतात आमच्या आत्या, कारण आमचे देव गावाला आहेत. ज्या काय माझ्याकडे देवीच्या छोट्या छोट्या 2 मूर्ती आणि 2 फोटो आहेत त्या देवीच्या, आणि मूर्तीच्या खाली मी नागिनीचे पानं ठेवून थोडीशी वेगळी देवपूजा केलेली आहे, तुम्हाला दाखवली. आणि दिव्याखाली मी तांदळाचा अष्टदल कमल काढत असते, कारण तो अखंड दीप मी घरामध्ये 10 दिवस प्रज्वलित करत असते. आणि पहिला दिवस सोमवार आल्यामुळं पहिल्या माळेच्या दिवशी रंग आला होता पांढरा, त्यासाठी मी हा पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आणि आता हा चिखल तुम्ही पाहू शकता. आता हा चिखल पाहून बाहेर जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण जायला लागणार होतं, कारण हे तसंच होतं. तर मी गाडी घेऊन गेले आणि गाडी चौकातच लावली, कारण मला जायचं होतं पुण्याला. तर इथं 1-1.5 तास वाट पाहिल्यानंतर कुठे मला PMT भेटली, आणि PMT भेटल्यानंतर बसायला पण जागा भेटली, नशीब माझं. त्याच्यानंतर पुण्यातील गर्दी तुम्ही पाहू शकता, खूप गर्दी असते पुण्यात. तर फायनली मी माझ्या बहिणीच्या घरी पोहोचले. तर तिथे गेल्यानंतर आम्ही दोघींनी मिळून तिच्या घरामध्ये घटस्थापना केली. तर आमच्या आत्याला जाऊन 2 महिने झालेत, आणि तो महिना पण मला जेवायला तिने बोलवलं होतं, कारण महिने मी जेवतीये. तर घटस्थापना झाली आणि त्याच्यानंतर आरती करून घेतली. आता मग मुलांना जास्त भूक लागली होती, त्यामुळे तिने इथं त्यांच्यासाठी इथं ढोकळा आणला होता. तर मुलं इथं ढोकळा खात होती. त्याच्यानंतर आम्ही दोघींनी जरा गप्पा मारल्या. ही फ्रॉक मी माझ्या भाचीसाठी आणली होती. ती तिला दाखवत होते की तिला येईल का बरोबर, असं चाललं होतं, कारण ती तिला जास्त पाहते. मी 1-2दा पाहिल्यावर अंदाजे ती फ्रॉक तिच्यासाठी आणली होती. त्याच्यानंतर जरा गप्पा वगैरे झाल्या, आणि मग मी लगेचच म्हटलं की मला फराळाचं करून जाऊ दे, कारण मला जायला उशीर होईल. तर मी दूध आणि फळच घेते सोमवारचं. तर ते मी घेतलं आणि लगेचच परतीचा प्रवास सुरू केला. घरी आले तर रोडपासून घरी येईपर्यंतच पाऊस लागला, पण भरपूर भिजले होते मी. पूर्ण ड्रेस पाठीमागून चिखल उडून उडून पूर्ण खराब झाला होता, त्यामुळे तो काय मी तुम्हाला दाखवत नाही. आणि घरी आले, पहिला ड्रेस चेंज केला, आणि मग लगेचच मी चहा ठेवला माझ्यासाठी. पाणी वगैरे पण घेतलं नाही, एवढी थंडी वाजली होती ना. पावसात भिजायला मला अजिबात आवडत नाही, आणि थोडीशी जरी ओली झाली ना मी, तरी मला आहे ना असं थंडी भरल्यासारखं होतं. त्याच्यामुळे कपडे चेंज केले आणि पटकन मी आल्याचा चहा घेतला गरम गरम. तर असा होता माझा घटस्थापनेच्या दिवशीचा दिवस. कसा वाटला आजचा डेली व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.